विश्वकर्मा वंशीय समाज संस्था संघटन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अमरावती जिल्ह्यामध्ये सुतार, लोहार, तांबट, सोनार आणि शिल्पी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। श्री गुरुदेव प्रार्थना मंदिर, मोर्शी रोड, अमरावती येथे आयोजित या सोहळ्यात आपल्या समाजाचे भविष्य घडविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। चला पाहूया सविस्तर वृत्तांत। अमरावती येथील श्री गुरुदेव प्रार्थना मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला समाजातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नागोराव पांचाळ यांनी स्थान भूषवलेत, तर युवा स्वाभिमान पक्षाचे मार्गदर्शक सुनील राणा, युवा उद्योजक सुनील खांजोडे तसेच अविनाश गव्हाणकर, अरुण भालेराव, विलास पवार, सुनील जानवी, संजय दीक्षित, गोपाल राऊत, ज्ञानेश्वर कोसाईतकर, राजेश नागापुरे, केशव सपकाळ, शुभदा धमापूरकर, दिलीप पांचाळ, सचिन सुतार, राजकुमार राऊत, गणेश लाटेकर, योगेश कळमकर, गजानन चिंचोडकर, प्रमोद वेलकर, गजानन पातुरकर आणि मंगेश बेलवरकर हे सर्व मान्यवर मंचावर उपस्थित होते। या सोहळ्याचे मुख्य आकर्षण होते 10वी आणि 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार। या विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले। तसेच त्यांना भविष्यातील वाटचालीस प्रोत्साहन देण्याकरिता स्मार्ट वॉचही भेट म्हणून देण्यात आल्या। या उपक्रमाने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमानाचे भाव स्पष्ट दिसत होते। सर्व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न केलेत। या कार्यक्रमामुळे केवळ विद्यार्थ्यांचा सन्मान झाला नाही, तर संपूर्ण समाजाला एक नवी ऊर्जा आणि दिशा मिळाली। या वर्षी आमचे विद्यार्थी 50-55 विद्यार्थ्यांचा आम्ही गुणगौरवचा कार्यक्रम घेतलेला आहे। ह्या कार्यक्रमात आम्ही विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी स्मार्ट वॉच आणि त्यांना प्रमाणपत्र हे समाजात थ्रू दिलेले आहे। त्याच्यानंतर हा कार्यक्रम दरवर्षी आम्ही करू आणि पुढच्या वर्षी आम्ही हा कार्यक्रम करण्याचे मोठे नियोजन घेतलेले आहे। विश्वकर्मा वंशीय समाज संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा अमरावती या ठिकाणी कार्यक्रम ठेवला होता। सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना नवीन दिशा, नवीन रंग येणाऱ्या प्रगतीच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वाटांमध्ये कशी प्रगती करता येईल याबद्दल विस्तृत मार्गदर्शन करण्यात आलं। वेगवेगळे उद्योग आहेत, शिक्षण आहे, प्रशिक्षण आहे, यांच्या माध्यमातून आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं यशस्वी होईल यासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन करण्यात आले। विश्वकर्मा वंशीय समाज संस्थातर्फे आज जो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्या विद्यार्थ्यांना माझ्याकडून सुतार समाजाकडून सर्वांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप हार्दिक शुभकामना। खरोखरच हा सोहळा केवळ एक सत्कार समारंभ नव्हता, तर तो भावी पिढीला प्रोत्साहन देणारा आणि समाजाला एकत्र आणणारा एक महत्त्वपूर्ण प्रयत्न होता। विश्वकर्मा वंशीय समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। या विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा।